प्रेज द लॉर्ड. आपण बायबल स्टडी मध्ये आहोत आणि देवाचं महान सामर्थ्यशाली वचन यावेळेस आपण शिकणार आहोत. तर तत्पूर्वी आपण सुरुवातीची प्रार्थना आपण करूया. आपल्या नेत्रांना आपण बंद करू आणि प्रभूला आपण विनंती करू का प्रभू तू आम्हाला शिकव, आमची भेट घे. हे सर्व शक्तिमान देव बाप्पा, आम्ही आपल्या सानिध्यामध्ये आहोत. आमच्या संग बोला, आमची भेट घ्या. आपल्या वचनाकरवी आम्हाला ज्ञान प्राप्त होऊ द्या. आम्ही आपल्या वचनातून प्रशिक्षण घेत आहोत आणि उत्पत्ती या पुस्तकामधलं रहस्य आम्हाला सांगा आणि आम्हाला देवबाप्पा अद्भुतरित्या देवबाप्पा तुमच्या वचनामध्ये आणि सामर्थ्यामध्ये वाढवा. हे वचन आम्ही ऐकून आशीर्वादित होऊ असंच आमच्या जीवनामध्ये करू द्या. आभार मानतो आणि येशूच्या नावात आम्ही मागतो, आमेन. मी उत्पत्तीच्या पुस्तकातून आज तुम्हाला मार्गदर्शन करणार. बायबल जे आहे देवाचं पवित्र वचन आहे आणि या बायबलला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लेखकाने आणि वेगवेगळ्या घटनेला अनुसरून प्रगट केलेलं हे बायबल एक पुस्तक आहे. बायबलमध्ये एकंदरीत 66 पुस्तक आहेत. जुन्या करारामध्ये 39 आणि नवीन करारामध्ये 27. टोटल जे आहे ते 66 पुस्तकांचा हे संग्रह आहे. या ज्या बायबलला आपण जितक्यात हलक्यात घेतो ते बायबल तितकं सर्वसाधारण नाहीये. हे जीवन बदलणारं पुस्तक आहे. या बायबलमध्ये जे आहे अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे. या बायबल करिता जे आहे ते अनेक लोकांनी श्रम केलेले आहेत. फास्टिंग, उपवास आणि कितीतरी उपवास मार झालेले आहे. पण तरी पण हे आपल्या हातामध्ये आलेलं पवित्र पुस्तक जे आहे ते फार आणि फार अनमोल आहे. याद्वारे जे आहे देवाने खूप आणि खूप रहस्य उघडे केलेले आहेत या पुस्तकातून. आणि म्हणून या पुस्तकाचं एक वेगळं रहस्य आहे. आणि हे पुस्तक जे कुठल्या मनुष्याच्या द्वारे नाही परंतु देवाच्या आत्म्याद्वारे लिखित असलेलं पुस्तक आहे. म्हणून त्याला नाव दिलं पवित्र शास्त्र. मनुष्याकडून नाही परंतु देवाच्या आत्म्याच्या द्वारे लिखित झालेलं पुस्तक आहे. आणि म्हणून त्याला जे आहे ते मनुष्याचा पण आणि देवाचा पण या दोघांचा पण याच्यामध्ये अंश आहे. मनुष्याने देखील जे आहे ते हे प्रयत्न केलेले आहेत आणि शेवटी देवाने त्याला यश दिलेलं आहे. आणि म्हणून उत्पत्ती पुस्तकामधलं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. उत्पत्ती पहिल्याच अध्यायामध्ये जर आपण पहिलंच वचन जर वाचलं तर असं म्हटलंय, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. उत्पन्न आणि निर्मिती याच्यामध्ये डिफरन्स आहे, फरक आहे. उत्पत्ती केवळ देवच करतो आणि म्हणून पहिल्याच पुस्तकाला नाव दिलं उत्पत्ती. निर्मिती ही उत्पत्तीतून होते आणि म्हणून आपल्याला या गोष्टीला जे आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याला जे आहे ते महत्व देणं फार गरजेचं आहे. त्या गोष्टीला जे आहे ते आपल्याला स्वतःवरून ते जे आहे ते जाणीव करून घेणं गरजेचं आहे. पहिल्या वचनामध्ये आपल्याला परमेश्वराने दाखवलेलं आहे का हे सर्व काही देवाने तयार केलेलं आहे आणि यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. सर्वात मोठा विश्वास हा आहे का जे काही आज आपल्या डोळ्यांना दिसतं ते सर्व काही परमेश्वराने निर्माण केलं की उत्पन्न केलेलं आहे. आणि असंच काही झालेलं नाहीये. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन असं म्हणतं, देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देव बोलला काय हो, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. झालं असं काहीच नाही का जे त्याच्या वाचून झालं. म्हणून प्रारंभी शब्द होता, शब्द देवासोबत होता आणि देवच शब्द होता. आणि प्रकाश बनवल्यानंतर कालांतराने खूप वर्षानंतर जर आपण पाहतो अब्रामापासून तर दाविदापर्यंत आणि दाविदापासून तर येशूपर्यंत जेवढ्या ही पिढ्या गेल्या त्यानंतर आपण पाहतो का येशू त्यानंतर आला. आणि येशू योहान पहिला अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये म्हटला, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. म्हणजेच काय, देव बोलला काय हो, प्रकाश हो आणि काय झाला. देवाला माहिती आहे मी जे बोलणार ते होणार. यामध्ये देवाचा विश्वास पण प्रगट होतो, यामध्ये देवाचं सामर्थ्य पण प्रगट होतं, देवाची विश्वसनीयता पण प्रगट होते. असं काहीच नाही का जे देव असं म्हटलं हो आणि होणार नाही असं संशय देवामध्ये नाहीच आहे. देव म्हटला प्रकाश हो आणि काय झाला. आणि येशू या जगात येऊन म्हटला तो प्रकाश कोणी नाही, मी आहे, मी जगाचा प्रकाश आहे. कुठंतरी आपल्याला जुळणारं वचन आपल्याला पाहायला भेटतं. देव बोलला प्रकाश हो आणि काय झाला, प्रकाश झाला. म्हणजेच त्यावेळेस प्रभू परमेश्वराचं म्हणजे रूप जे आहे ते देवाने आपल्यामध्ये प्रगट केलेलं आहे. देवाला धन्यवाद. आणि तुम्ही पाहताल पहिला दिवस देवाने चांगला बनवला, दुसरा दिवस चांगला बनवला, तिसरा दिवस चांगला बनवला, चौथा दिवस चांगला बनवला, 5वा दिवस, 6वा दिवस. पण 7वा दिवस देवाने जेव्हा बनवला तर त्यावेळेस देव म्हटलं आता या दिवशी आराम करायला पाहिजे. 2रा अध्याय 2 वचन, देवाने त्या दिवसाला विश्रांतीचा दिवस, आरामाचा दिवस, शब्बाताचा दिवस म्हणून देवाने नेमला.
आणि म्हणून याच उत्पत्तीच्या अध्यायामध्ये आणि त्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि शिकायला मिळतं का देव आपला जो आहे 6 दिवस बनवून देवपाने जे आहे 7व्या दिवशी आराम केला. आणि त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये मला तुम्हाला त्यातलं रहस्य सांगायचं आहे. आणि ते रहस्य काय आहे तर मी तुमच्यासाठी ते वचन वाचून दाखवतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. तिथं काय म्हटलंय मी तुम्हाला वाचून दाखवतो. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि त्यातले सर्व काही सिद्ध झाले. देवाने आपले केलेले काम 7व्या दिवशी संपवले. केलेले सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7व्या दिवसात आशीर्वाद देऊन तो पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आणि म्हणून 7वा दिवस परमेश्वराने विश्रांतीचा म्हणून नेमलेला आहे. आपल्या सर्वांसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण एक दिवस आराम करणं गरजेचं आहे. परंतु तो कोणता दिवस? जर आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासामधून जर आपण चेक केलं तर इस्रायलच्या कॅलेंडरनुसार 7वा दिवस जो आहे तो शनिवार आहे. कोणता दिवस आहे? मग आज आपण का बरं रविवारी आपण काय देवाची आपण आज्ञा मोडतो का? निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 10-11 वचनामध्ये म्हटलंय शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो काय कर? पवित्रपणे पाळ. मग काय आज आपण शनिवारी एकत्रित यायला पाहिजे तर आपण रविवारी एकत्रित येतो. मग काय आपण देवाची आज्ञा मोडतो का? तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. परंतु ऐकणाऱ्या प्रत्येकानं मला हे रहस्य आज सांगायचं आहे का परमेश्वराने सर्व दिवसाला आशीर्वाद दिलेले आहे. असं कुठं बायबलमध्ये म्हटलेलं नाहीये. त्यांनी एकाच दिवसाला आशीर्वाद दिलाय. कोणत्या? जो 20व्याचा दिवस आहे. आणि तो आज ख्रिस्ती लोकांसाठी कोणता आहे? काही लोक जे आहे ते म्हणतात रविवार, काही लोक म्हणतात शनिवार. मग पाळायचं तरी कोणता शब्बात दिवस? हा ख्रिस्ती लोकांमध्ये फार मोठा प्रश्न आहे. परंतु याचं उत्तर स्पष्टपणे आहे आणि ते उत्तर हे आहे का माझ्या नावाने जिथं कोठे 2 किंवा 3 जमतील त्या ठिकाणी मी हजर आहे. हे स्वतः प्रभू येशू म्हटले. मग तिथं असं नाही म्हटलं प्रभू येशूने जर तुम्ही सोमवारी जमा झाले तर मग मी त्या ठिकाणी हजर आहे, मंगळवारी जमा झाले तर मी त्या ठिकाणी हजर आहे, बुधवारी जमा झाले असं नाही. वाराला म्हणून नाही म्हटले. जिथं कोठे म्हटलंय, जेव्हा केव्हा म्हटलंय. कारण मी शब्बाताचा मालक आहे. स्वतः येशू म्हटला मी शब्बाताचा धनी आहे. आणि शब्बात दिवशी जे आहे ते येशूने ते काम केले का जे इस्रायल लोक म्हणायचे करू नये. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे का आपल्यासाठी शब्बात किंवा शब्बात असो किंवा नसो आपला धनी आपल्याला सांगत आहे का जिथं कुठे माझ्या नावाने 2 किंवा 3 जमले तिथं मी हजर आहे. मग सोमवारी पण तिथं हजर आहे, रविवारी पण तिथं हजर आहे, शनिवारी पण तिथं हजर आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं का मी आता प्रार्थना करायला पाहिजे तिथं प्रभू हजर आहे. मग आपल्यासाठी सर्व दिवस शब्बाताचे. जेव्हा तुम्हाला वाटेल का मी आता प्रार्थना केली पाहिजे, या दिवशी विसावा घेतला पाहिजे, ती मर्जी तुमची आहे. मग तुम्ही रविवारी प्रार्थना घ्या, तुम्ही मंगळवारी प्रार्थना घ्या, तुम्ही बुधवारी प्रार्थना घ्या, कोणत्याही दिवशी तुम्ही प्रार्थना घ्या. प्रभूने तो दिवस तुमच्याकरिता विसाव्याचा दिवस नेमलेला आहे. परंतु आपल्याला एक दिवस तरी प्रभूला विसाव्याचा म्हणून आणि शब्बात म्हणून पवित्रपणे पाळणं निश्चित आहे. तो कोणता? ती मर्जी जी आहे ती देवाने आपल्यावरती सोपवून ठेवलेली आहे. कारण तो शब्बाताचा धनी आहे. तो म्हटला जिथं कुठे माझ्या नावाने जमताल तिथं मी हजर आहे. काही लोक म्हणतील का नाही शनिवारी जर तुम्ही चर्चला आले नाही तुम्ही स्वर्गात पण पोहोचणार नाही. काही लोक म्हणतात का रविवारच शब्बात आहे. काही लोक म्हणतात. आता ते प्रत्येकाचा प्रश्न. परंतु येशू शब्बाताचा धनी आहे, येशू शब्बाताचा मालक आहे. आणि येशू म्हणतो माझ्या नावाने जिथं कुठे 2 किंवा 3 जमतील तिथं मी हजर आहे. मग असं नाही म्हटलं का शब्बाताच्या वारीस मी हजर आहे. येशू प्रार्थनेला म्हटलाय, येशू उपस्थितीला म्हटलेला आहे. आता आपण एकत्रित जमलो आहोत तर प्रभू इथं पण आहे, प्रभू आपल्यामध्ये पण हजर आहे. आणि हे फार मोठं रहस्य आहे. हे कन्फ्युजन करणारं प्रश्न आहे की आम्ही कोणत्या दिवशी जे आहे ते शब्बात पाळला पाहिजे, आम्ही कोणत्या दिवशी चर्चला जायला पाहिजे. तर असं ठराविक दिवस नाहीये. प्रभूला सर्व दिवस सारखेच आहे. प्रभूने सर्व दिवस चांगलेच बनवलेले आहेत. एकही दिवस कमी नाही किंवा एकही दिवस जास्त नाही. परंतु एक दिवस आपल्याला प्रभूसाठी वेगळं करून त्या दिवशी प्रभूच्या सेवेमध्ये आपल्याला फुल टाइम हजर राहायचं आहे. मग आपला सकाळचा 6 ते संध्याकाळचे 6 आपल्याला प्रभूसाठी पवित्रतेने आपल्याला त्याच्या सेवेत उभा राहून पवित्रपणे आपल्याला त्याचं कामकाज करायचं आहे. त्याच्या सेवेमध्ये आपल्याला पुढे चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट याच्यामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटते ती ही का देवबापाने मनुष्याला कशासाठी बनवलं, काय उद्देश आहे.
का देवाने तुम्हाला आणि मला काय म्हणून बनवलेलं आहे? बऱ्याचशा लोकांना कळत नाही आणि ते जे आहे ते असंच जीवन जगतायत, शेवटी मरण पावतायत. परंतु हे कळून नाही घेत का देवाने मला या उद्देशाने किंवा या अर्थाने मला बनवलेला आहे. आणि त्याचा उद्देश मला तुम्हाला सांगायचा आहे का देवाने 3 देवदूत बनवले होते. पहिला जो आहे मिखाएल, त्याचं काम होतं युद्धाचं. दुसरा जो आहे तो स्तुती आराधक, त्याचं नाव होतं लुसिफर. तिसरा स्वर्गदूत जो आहे त्याचं नाव होतं गॅब्रियल. असे 3 देवदूत आहे. त्या 3 देवदूतांचं काम वेगवेगळं आहे. पहिल्याचं काम आहे युद्ध करण्याचं, दुसऱ्याचं काम आहे आराधना करण्याचं आणि तिसऱ्याचं काम आहे संदेशवाहक, म्हणजेच देवाचे जे संदेश आहे ते एकमेकांना पाठवण्याचं काम. आता दुसरा जो आहे, जो आराधक होता, देवाने यांच्या सर्व देवदूतांमध्ये त्याला सुंदर आणि चांगलं बनवलं होतं. त्याचं नाव होतं लुसिफर. परंतु त्याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या. पहिली गोष्ट मी आणि दुसरी गोष्ट मला. हा मी आणि मला देवाला न आवडणारा गुण आहे. मी म्हणजे काय? मीच त्या स्थानावरती बसावं आणि मला गौरव मिळावं. हा जो इगो आहे हा देवाला न आवडणार आहे. कारण देव आपला स्वतःचा महिमा दुसऱ्या कोणाला जाऊ देत नाही. देव जे देव सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, त्याने जे केलेलं काम आहे, म्हणणार नाही का हे दुसऱ्यांनी केलं. तो म्हणतो हे मी केलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त मी 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 बोलताना आपल्याला आढळतं. एक ठिकाणी मला एका जणांनी प्रश्न विचारला, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त मीपणा बाळगणारा आहे म्हणजे कसं? कारण तो काय म्हटला, मीच द्राक्षवेल आहे, मीच स्वर्गाचं द्वार आहे, मीच उत्तम मेंढपाळ आहे, मीच जीवनाचं झाड आहे, मीच पाण्याचा झरा आहे, मीच भाकर आहे, मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे. आणि मग म्हटलं तुमचा येशू जो आहे तो मीपणा बाळगणार आहे, कारण त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी मी हा शब्द वापरला. मग मी त्यांना स्पष्ट उत्तर दिलं का हे तोच बोलू शकतो का जो खरंच आहे. तुमचे वडील म्हणतील का हा माझाच मुलगा आहे, तुमचा दुसरा बाप होऊ शकत नाही. तुमचा बाप तुम्हाला हक्काने म्हणेल का मीच आहे, असं तुम्हाला हक्काने म्हणणारा येशूच आहे का तो म्हणतो मीच आहे. आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे का आपला बाप तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, तर तो आहे म्हणून तो म्हणतो. तो म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे, तो आहे म्हणून म्हणतो. तो म्हणतो मी स्वर्गाचा द्वार आहे म्हणून. मग त्यांना मी ज्यावेळेस स्पष्टीकरण करून सांगितलं तर त्यावेळेस ते त्यांना समजलं. आणि म्हणून बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि सत्य हे आहे का येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्याच्या आराधनेकरिता, त्याच्या महिमेकरिता आणि त्याच्या बनवलेल्या हस्तकृतीचं धन्यवाद करण्याकरिता आपल्याला बनवलेलं आहे. ते कसं? तर जो लुसिफर आहे त्याच्यामध्ये मी आला आणि म्हणून देवाने त्याला उचललं आणि खाली अंधारात टाकून दिलं. तो ज्यावेळेस खाली पडत होता त्यावेळेस परमेश्वर देवाने विचार केला का आता ही तर जागा रिकामी झाली, आता ह्या जागेवरती मला कोणाला तरी ठेवायचंय, मग आता त्या ठिकाणी कोण बसणार? आणि म्हणून देवप्पाने विचार केला आणि म्हणून देवाने स्वतः परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला. तुम्हाला माहितीये त्याचं नाव काय? आदम. आणि हा आदम कोणाच्या प्रतिरूपाचा आहे? देवाच्या. तुम्ही आणि मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहोत. आपण सर्वसाधारण लोक नाही, तर आपण विशेष लोक आहोत. आणि मग बऱ्याच वेळेस आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण आपल्या स्वतःला जे आहे ते वेगळ्या ठिकाणी उपयोगात आणतो. ही कल्पना आज आपल्याला करायची आहे का मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे आणि मी स्पेशल आहे. मग आपण पाहतो का जेव्हा स्वर्गदूत खाली टाकण्यात येत होता तर देवाने एक मनुष्याला बनवलं. कशाला? त्या जागेत बसण्यासाठी. कुठं? जिथं लुसिफर देवाची आराधना करायचा. आता ती तर जागा रिकामी आहे, म्हणून ह्या लुसिफरामध्ये मी आणि मला आलं तर मग काय माणसामध्ये येतं का? हे पाहण्याकरिता देवाने एक झाड लावलं आणि छोटीशी आज्ञा दिली का बाबा त्या झाडाचं फळ खाऊ नका. त्या झाडाचं फळ खाताल तर तुम्ही काय होताल? मरताल. देवाने त्यांना सांगून पण दिलं, मरताल म्हणजे माझ्यापासून तुटताल, माझ्यापासून लांब जाताल. मी जे आज तुमच्या सोबत आहे ते तुम्ही माझ्यापासून दूर होताल, असं म्हणून देवप्पाने त्यांना सांगितलं. परंतु तरी पण आपण पाहतो का सैतानाने हवेला जे आहे ते भुरळ घातली आणि हवेने ते फळ खाल्लं, आपल्या पतीलाही दिलं. जेव्हा देवाने पहिला प्रश्न विचारला, आदाम तू आहेस कोठे? तर फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे की आदाम तू आहेस कोठे? काय बरं तुम्हाला वाटतं? देवाला दिसत नाही का? पण तरी पण देवाने का बरं विचारावं? कारण देवाला त्याच्या संघचं नातं तोडायचं नाही. कारण देवाला त्याच्या संघाचे संबंध जे आहे ते तोडायचे नाही. आणि म्हणून देव त्याला जवळ जवळ आणू इच्छितोय का बाबा तू कुठे आहेस? पहिला तर तू कोणा संघ होता? माझ्या संघ होता. पण आता तू कोठे आहे?
म्हणजे देवाला त्याची जागा, देवाला त्याची योग्यता, देवाला त्याची पात्रता, त्याचं स्थान देवाला दाखवायचंय. आणि मग आदामाने उत्तर योग्य द्यायला पाहिजे का, देवा मी ते फळ खाल्लं का जे तुम्हाला नको सांगितलं होतं, मी तुझी आज्ञा मोडली, कबूल करून देवाला माफी मागायला पाहिजे होती. पण त्याने तसं केलं नाही. तर त्याने काय केलं, देवा मी तुझा आवाज ऐकला, भिवून लपलो आहे. 3रा अध्याय तुम्ही वाचताल तर तिथं आहे 9, 10, 11 वचनामध्ये. मग नंतर त्या ठिकाणी तू जी स्त्री मला दिली तिच्यामुळे मी त्या झाडाचं फळ खाल्लं. इथं दोष दिलाय कोणाला, देवाला. काय दोष दिलाय, तू जी स्त्री दिली, तू जर स्त्री नसती दिली तर मी फळ खाल्लं असतं का? मग चुकी कोणाची आहे? दोष कोणाला दिला, देवाला. बरं ठीक आहे, देवाने ते पण ऐकलं, गप्प बसला. आणि देव पुन्हा स्त्रीला म्हणाला का तू हे काय केलंस? ती म्हटली मी नाही, मला सर्पाने भुळं घातली. सर्पाला त्या ठिकाणी श्राप दिला, त्याच्यामध्ये असणाऱ्या शैतानाला श्राप दिला. सर्पाला सांगितलं तू पोटाने चालशील, आयुष्यभर माती खाशील. शैतानाला त्या ठिकाणी म्हटलंय, तू लुसिफर त्याच्यामध्ये घुसलेला होता, त्याला म्हटलंय का तुझ्यामध्ये आणि स्त्रीमध्ये मी परस्पर वैर स्थापन करील. म्हणजे काय, स्त्रीच्या कुळातून एक व्यक्ती येईल का तो तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. हे कोणाला बोलला, त्या लुसिफराला. त्यांच्यामध्ये वैर. उत्पत्ती 3:15 हा बायबल मधला पहिला देवाचा करार आहे. कोणाला, सैतानाला. का एक व्यक्ती असा तरी जन्माला येईल का तो तुला हरवेल. आणि तो व्यक्ती कोण आहे माहितीये, प्रभू येशू आहे. हे रहस्य आहे. उत्पत्ती 3:15 ही भविष्यवाणी आहे. आणि त्या भविष्यवाणीला पूर्ण होता होता कितीतरी पिढ्या गेल्या. आणि त्या पिढ्याच्या नंतर जेव्हा येशू जन्माला आला त्यावेळेस शैतान खवळला. आणि कोण आहे तो का जो आता मला हरवणार आहे, कोण आहे का जो माझं डोकं फोडणार आहे. आणि येशूला मारण्याकरिता हेरोदाच्या मनाचा त्याने ताबा घेतला. कित्येक लहान लेकरांची कत्तल केली. लहान लेकरं त्या काळात मारण्यात आले. पण तो स्वर्गदूतांनी जे आहे त्या मागी लोकांना वाट दुसरी दाखवली आणि येशूला वाचवलं. येशू मोठा झाला आणि नंतर पाहायला मिळतं का सैतानाने ओळखलं का येशू कोण आहे, देवाचा परात्पर पुत्र. आणि मग येशू का आला, तर मला तेच तुम्हाला सांगायचंय, जी जागा स्वर्गामध्ये रिकामी झाली होती त्या जागेवर येशू बसणार. आणि जे येशूला मानतात ते त्याचे चेले बनणार, ते त्याचे शिष्य बनणार आणि ते त्याच्या संगतीमध्ये राहणार. आणि हे देवाचं एक सिस्टम आहे. आणि म्हणून येशू म्हटला का मी स्वर्गात जाण्याचं द्वार आहे. येशू म्हटला मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि म्हणून उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्याय आणि 15 वचनामध्ये आपल्याला येशूची भविष्यवाणी, पहिली भविष्यवाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. येशू का आलाय जगामध्ये, तुम्हाला आणि मला जे आपल्याला हरलेलं जीवन होतं ते देवासंग पुन्हा जोडण्यासाठी आला. जे तुटलेलं संबंध होतं ते परत देवाकडे घेऊन जाण्यासाठी आला. आणि म्हणून या मी आणि मला या 2 गोष्टीपासून जे आहे ते जे सैतानाचं आलं तर सैतानाचा नाश. आणि आज नरक का, कारण सैतान काय करतो, तो तर वाईट करतोच करतो. तो देवाचा शत्रू झालेला आहे. आता तो देवाचा दुश्मन झालेला आहे. आणि तो आज कित्येकांना भूलथाप करून देवाच्या मार्गापासून विपरीत दिशेने घेऊन चाललेला आहे. आणि म्हणून आता कित्येक लोक भटकत आहेत, कित्येक लोक त्याच्या याला जात आहेत, मार्गाला जात आहेत. तुम्ही पाहताल शैतानाचा मार्ग जो आहे कितीतरी लोक त्या वाटेने चाललेत, पण देवाच्या मार्गाने चालणारे फार लोक कमी आहेत. हे येशू प्रभूनेच सांगितलेलं आहे. आज या काळामध्ये, या दिवसांमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं का देवाने आपल्याला त्याच्या सोबत राहण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी आणि त्याने बनवलेल्या वस्तू किंवा गोष्टी पाहण्याकरिता देवाने आपल्याला बनवलेला आहे, त्याच्या महिमेकरिता बनवलेला आहे. परंतु हे कष्ट, ही मेहनत आणि ह्या घाम गाळणं हे मनुष्याच्या चुकीमुळं माणसाच्या जीवनात आलं. म्हणून पहिला आदाम चुकला, पण जो दुसरा आदाम आला तर त्याने चुकी न करता शैतानाला त्याने हरवलेला आहे. आणि शैतानाला हरून तो त्याच्या लोकांना, म्हणजे ज्या लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांना त्यांनी वचन दिलं का मी तुमच्यासाठी आता वरती जागा तयार करायला चाललो आहे. आणि तो वरती जागा तयार करायला गेलेला आहे आणि आता ते पूर्ण झालेलं आहे काम. बस आता तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणून त्याकरिता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीने आपण चालणं गरजेचं आहे. तर थोडक्यामध्ये मला हेच सांगायचं का प्रीतीने चालणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वराच्या समागमी वागणे या वाचून देव मनुष्याला काहीही मागत नाही. बस आपला आत्मविश्वास जो परमेश्वरावरती आहे तो शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. जसं आपण सगळ्यात मोठा विश्वास कोणता आपण पाहिला का देव आहे, हा सर्वात मोठा विश्वास आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असताल म्हणा देव आहे. भीती आली, संकट आलं, दुःख आलं, डोंट वरी अबाउट एनिथिंग, गॉड हिअर. परमेश्वर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे, मला काळजी करायची काही गरज नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलंय का
मी मेंढपाळ आहे, मीच तुमचा रक्षण करता आहे, है ना. येशू ख्रिस्त म्हटला मी तुमचा मेंढपाळ आहे, तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. आकाशातील पाखरांना पाहते, पेरणी करत नाही, कापणी करत नाही, मी तरी पण त्यांची काळजी घेतो. प्रामाणिकपणाने जर तुम्ही परमेश्वराकडे नजर लावून चालताल किंवा परमेश्वराकडे पाहून जर चालताल ना, तर त्याने वचन दिले, लागेल ते मी झोपेतही देईल. ज्याने पोट बनवलंय त्याने चारा बनवलाय. हे रहस्य आहे उत्पत्तीच्या पुस्तकामधलं. पण बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये इगो, मीपणा, अहंकार आणि मला या सर्व काही गोष्टी आल्यामुळं देवाचं रिलेशन, देवाचं नातं आपल्यापासून तुटल्या जातं. असं कधी न हो, तर म्हणून आपण देवामध्ये अधिकरित्या मजबूत होऊया, देवाच्या रिलेशन मध्ये आपण वाढूया. देव येणार नाही, प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेलेला आहे आणि येऊन गेल्यात हे बायबलमध्ये दिलेलं आहे. त्यांनी त्याचे वचन या बायबलमध्ये आहे. आपल्याला आता ह्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि या वचनाला अनुसरून, या पवित्र शास्त्राला वाचून आपल्याला त्या वचनाची पूर्तता करायची आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, प्रकटीकरण 1 अध्याय 3 वचन, या पुस्तकाचे शब्द वाचून दाखवणारा, त्यात लिहिलेल्या गोष्टी ऐकणारे आणि पाळणारे लोक धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. समयाची पूर्तता होण्याकरिता प्रभू येशूने चिन्ह दिलेले आहेत. शेवटच्या काळामध्ये तुम्ही ह्या घटना पाहताल. कोणकोणत्या? राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य, भूकंप, आजारांचं प्रमाण, वचनाची सुवार्ता पसरल्या जाईल. हे येशूने ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे आणि त्या घटना आज आपल्या समोर आपण पाहतो. कितीतरी लोक जे आहेत येशूचं वचन गाजवले जाते, अडखळण पण तितकंच होत आहे, पण त्या गोष्टी जे ते थांबल्या जाणार नाही, तर आगीसारखे पेटत जाईल. देवाचं वचन आग आहे, ती हतोड आहे आणि ती कोणाच्या थांबवल्याने थांबल्या जाणार नाही. कानाकोपऱ्यामध्ये आता तुम्ही देखील मला युट्यूबच्या माध्यमातून आता पाहतात, तुम्ही देखील मला ऐकत आहात. हे कसं काय शक्य आहे? कारण येशूचं येणं जवळ आलेलं आहे. आज मोबाईल, टीव्ही, पेपर या सर्व काही गोष्टीच्या माध्यमातून प्रसार जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे आणि म्हणून प्रभूला आज आपल्याला प्रगट करणं गरजेचं आहे. कारण हे वेळ नोहाच्या काळासारखी वेळ आहे. नोहाच्या काळामध्ये लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि अचानक जलप्रलय आला. हे उत्पत्तीच्या पुस्तकामधलं रहस्य आहे. तुम्ही जर पाहताल 9व्या अध्यायामध्ये जलप्रलयाबद्दल परमेश्वर बोललेला आहे. मोठा जलप्रलय आला आणि सर्व जग संपून टाकलं. जसं तो पाऊस आला कोणाला न सांगता, तसं येशूचं येणं न सांगता होणार आहे. बस येशूने आपल्याला इशारा दिलेला आहे, तुम्ही जागे राहा, निवडलेले शिष्य, देतो इशारा येशू ख्रिस्त. आणि म्हणून तुम्हाला झोपायचं नाहीये. मूर्ख स्त्रिया झोपी गेल्या, पण त्यांना पण जागृतीचा संदेश गेला. तसं आज या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे जागृतीचा संदेश येत आहे. प्रभूने तुम्हाला बनवलेला आहे स्पेशली. परमेश्वर तुम्हाला घडवलेलं त्याच्या प्रतिरूपाचं, परमेश्वर तुम्हाला बनवलं त्याच्या संग राहण्यासाठी, परमेश्वर तुम्हाला रचलं आहे त्याची महिमा पाहण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही साधारण नाहीये, तर तुम्ही देवाचं निवडलेलं पात्र आहात. तुमचा आत्मा हा परमेश्वराचा आहे आणि म्हणून तुम्ही त्याचे निवडलेले आहात आणि तुमच्या आत्म्याचा नाश व्हावं अशी त्याची इच्छा नाही, पण शैतानाची इच्छा आहे. म्हणून तो तुम्हाला त्याच्यापासून विरुद्ध करेल. म्हणून तो तुम्हाला वचनापासून, प्रार्थनेपासून, चांगले फेलोशिप पासून तुम्हाला भटकवेल. कारण त्याचं कामच ते आहे. देवापासून माणसाला तोडणं हे शैतानाचं काम आहे आणि तो त्याचं कार्य करत आहे. परंतु तुम्ही शहाणे असताल तर शहाण्या स्त्रियांसारखं देवाच्या वचनावरती प्रेम करा, त्याच्या मार्गात चाला, कारण येशू लवकर येत आहे. तो वर बनून येणार आहे. धन्य होत्या त्या स्त्रिया ज्या दिव्यासहित, तेलासहित त्याला सामोरे गेल्या आणि शेवटी त्या आतमध्ये गेल्या. मूर्ख स्त्रिया मागून दरवाजा ठोकून म्हटलं, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात? काय ही वाणी तुम्हाला प्रभूने बोलावी असं तुम्हाला वाटतंय का? बिलकुल नाही. तर म्हणून आज तुम्ही जे आहे स्वतःला तयारी दाखवा प्रभूला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जे शिकलो का प्रभूने आपल्याला त्याच्या संगे राहण्यासाठी बनवलंय आणि म्हणून त्याच्या आज्ञेचं पालन करून आपण सर्वजण त्याच्या सोबत जाऊया. आमेन. काय आहे त्याच्या आज्ञा? तरुण मुलगा येशूकडे आला, मला पण स्वर्गात जायचंय, मी काय करायला पाहिजे? येशू म्हटला, चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या आईबापाचा सन्मान कर, जशी स्वतःवर तशी इतरांवरती प्रेम कर, शेजाऱ्यावरती प्रेम कर. तो म्हटला, मी एक लहानपणापासून पळत आहे, बोलायची गरज नव्हती. यस आमेन, मी करतो. स्वर्गात गेला असता. पण येशू काय म्हणाला? तुला पूर्ण जर व्हायचंय तर असेल नसेल गोरगरिबांना दे आणि चल ये माझ्या मागे. पण त्यावेळेस तो फार धनवान होता. त्याने धनाचा विचार केला आणि येशूला सोडून निघून गेला. त्यावेळेस येशू काय म्हणाला? लिसन, उंटाला सुईच्या नेड्यातून जाणे इतके सोपे, इतकं धनवानांना अवघड होईल. म्हणून या शेवटच्या काळामध्ये प्रत्येक भावाला, बहिणीला, मला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला आज सजेस्ट करायचंय, धन साठवू नका, पैसा एकत्रित करू नका. तुमची जेवढी गरज आहे प्रभू पुरवेल.
जेवढं काही तुम्हाला हवं आहे देव तुम्हाला देईल. मात्र जे आहे अपेक्षा करू नका आणि आळशीपणा धरू नका का मला बसल्या जागेवरती प्रार्थना केल्याने देव मिळेल. नाही, प्रयत्न करा. तुम्हाला यश आणि बरकत देणारा परमेश्वर आहे. तुम्ही झटा, आकाशातील पाखरांकडे पहा. सकाळी उठतात, संध्याकाळी तुम्ही पाहताल त्यांच्या जागेवरती आहे, ते त्यांचं काम करतात. म्हणून प्रभूंनी त्यांच्याकडे पाहायला सांगितलं. ते तुम्हाला सकाळीच दिसतील, दुपारी नाही दिसणार. जरी दुपारी दिसले तर ते जे आहे तिकडे तिकडे फिरत असतात. सकाळी प्रभूचा धन्यवाद करतात, संध्याकाळी प्रभूचा धन्यवाद करतात. त्यांच्याकडून पण खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून ती परमेश्वरांनी बनवलेलं हे चिन्ह आहेत, आपल्याला प्रभू दाखवत आहे. आणि म्हणून मला आज तुम्हाला रिक्वेस्ट करायचंय, पैसा साठवू नका. धनवान लोकांना स्वर्गाच्या राज्यात जाणं हे उंटाला सुईच्या नाक्यातून जाणं इतकं सोपं, एवढं अवघड होणार आहे. श्रीमंती प्रभूपासून नाही. सैतान म्हटलं मी तुला सगळ्या जगातला वैभव देतो. येशू म्हटला का देवाच्या वचनालाच सांगितलंय महत्व दे. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाला जर महत्व देताल, तुम्ही जगातले धनवान मनुष्य आहात. तुमच्यासारखं धनवान कोणीच नाही जर तुम्ही देवावर प्रेम करता तर. आणि खरा परमेश्वर जर तुमच्या संग आहे तर जगातली कुठलीच गोष्ट तुमची कमी नाही. तुम्ही सर्वाचे मालिक तुम्ही आहात. गॉड ब्लेस यू. मी आशा करतो काही वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. एक छोट्याशा प्रार्थनेने आपण समाप्ती करूया. हे सर्व शक्तिमान देव बाप्पा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळालं तू रचेत आहेस, सर्व काही तू घडवलेलं आहे. आम्ही तुझी हस्तकृती आहोत. तो आम्हाला इतरांसमोर ठेवलेला आहे हे दाखवण्याकरिता का आमचा उत्पन्न करता परमेश्वर महान आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याच्यासारखा कोणी नाही. आणि म्हणून देवा आम्ही चालतं फिरतं पवित्र शास्त्र बनावं यासाठी देवा तू आज आम्हाला रंगरूप देत आहेस, वचनातून शिकवत आहेस. शिकवलेल्या या सर्व देवाप्पा वचनाला अनुसरून मी आपले धन्यवाद देतो, आभार मानतो. ऐकलेल्या तुझ्या प्रियजनांचं प्रत्येकांचं जीवन तुझ्या हातात देतो. प्रभू आम्हाला सज्ज कर, तयार कर. तुझ्या वही तुझ्या वैभव निशील त्यावेळेस आमची आठवण कर. तुला धन्यवाद देऊन तुझे आभार मानतो आमच्या संगे संवाद साधल्याबद्दल. इथून पुढचा सर्व वेळ काळ आम्ही तुमच्या अधीन आणि स्वाधीन करतो आणि येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो. आमेन. मे गॉड ब्लेस यू. जर तुम्हाला हे वचन जर आज आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. या वचनाच्या द्वारे जर तुमच्या नातेवाईकांमध्ये जर काहीतरी फायदा होत असेल तर नक्की शेअर करा. आणि असेच वचन ऐकण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, नोटिफिकेशन ऑन करा. कारण हे सर्व काही मोफत आहे, फ्री आहे आणि देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे. तर याद्वारे आपण अधिक बलवंत होऊया. गॉड ब्लेस यू. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मे गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.